बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. त्याची व्याप्ती वाढवून उर्वरित महाराष्ट्रात हे काम सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री याबद्दल माहिती देत आहेत. यासाठी टीस गोखले इन्स्टिट्यूटसह इतर संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अंतरवाली सराटेतील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात दिला. मराठा समाजाच्या सभेनंतर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकांचं नुकसान झालं अशा 441 शेतकऱ्यांना एकूण 32 लाखांची भरपाई दिली जाणार आहे. त्यासोबत लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांना वैद्यकीय सहायता निधीतून मदत दिली जाणार आहे. अतुल सावे आणि नारायण कुचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सावेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे सध्या सहकुटुंब उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी सुद्धा बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नसून हे सरकार 31 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले. यावरून आता नितेश राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली कार्यकाळ पूर्ण करेल. संजय राऊतांनी परत 31 डिसेंबरची टेप रेकॉर्डर आपला बंद करावा असंही नितेश राणे म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलंय. अजित पवार गटासोबत गेलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी 4 जुलैला याचिका दाखल केली. त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. घटना आणि लोकशाही तत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल द्यावा आणि सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. खडसेंनी उगाच काँग्रेसची बदनामी करू नये असं विधान उल्हास पाटलांनी केलंय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 वेळा पराभव झाला. पक्षानं संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढू असं विधान खडसेंनी केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल असं उल्हास पाटलांनी स्पष्ट केलं. आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी पुणे विद्यापीठात भाजपसह अभाविप विरुद्ध SFI संघटना आमनेसामने आल्या. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली स्वाभिमानीची जन आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू झाली. सांगलीच्या इस्लामपूर इथं साखराळे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यापासून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. 7 नोव्हेंबरपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार आहे. ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांकडून ललित पाटीलवर मोक्का लावण्यात आला. ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवरती पुणे पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला असून ललितवर पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नाशिक परिसरात संघटित अंमली पदार्थ रॅकेट कारवाईच्या संबंधी 5 गुन्हे दाखल आहेत. ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त करण्यात आले. यापूर्वी त्याच्याकडून 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोनं विकत घेतलं होतं. काल पुणे पोलिसांनी एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोनं जप्त केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणुका होत आहेत. रविवारी यासाठी मतदान होणार आहे. भाजप आणि ठाकरे गटात त्यासाठी अटीतटीचा सामना पाहायला मिळणार. इंदापुरात 6 तर बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या काटेवाडी आणि हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावातल्या निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या बहिष्कार आवाहनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबानं धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळी जरांगेंच्या पत्नी, मुलगी आणि बहीण उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठल्याही संकटाविना पार पडू दे अशी प्रार्थना देवीला त्यांनी साकडं घातलं. मनोज जरांगे पाटलांना झडपलं सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर धुळ्यातल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीनं सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या आकाशवाणी चौकात महामार्गावर लोटांगण घालून तृतीयपंथीयांकडून रास्ता रोको करण्यात आला. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. यावेळी एका तृतीयपंथी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्यानं आंदोलक आक्रमक झाले. जालन्यात नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वेच्या शौचालयात 5 दिवसाचं स्त्रीजातीचं जिवंत अर्भक सापडलं.
या युवकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. लातूर जिल्ह्यात 5 दिवसानंतर एसटी सेवा पूर्वपदावर आली आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर एसटी सेवा बंद करण्यात आली होती. या काळात एसटीला सुमारे 2 ते 2.5 कोटींचा तोटा सहन करावा लागला. त्यासोबत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पंढरपुरात एसटी सेवा पूर्वपदावर आल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 250हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे पुन्हा एकदा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून नाशिक आणि मराठवाड्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला आमदार सरोज अहिर आणि देवयानी फरांदेंनी विरोध केलाय. नाशिकमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत असून जायकवाडीत पाणी सोडण्यास नाशिककरांनी काय करावं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून पाणी टंचाई सुरू आहे. बलिंगा उपसा केंद्राचं काम प्रशासनानं हाती घेतल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला. परिणामी अर्ध्या शहराला गेल्या 2 दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाहीये. नाशिक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष होते. 15 पैकी 13 तालुक्यात गट शिक्षणाधिकारी नाही. त्याचबरोबर शेकडो शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील गवांदे यांनी केली. हिंगोलीचे जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी स्वरूपात आंदोलन करण्यात येत आहे. लातूरमध्ये बहुजन विकास अभियानाकडून अंध सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. सोमनाथपूर इथल्या गौण खनिज विक्री प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डोळ्यासमोर पट्टी बांधून निदर्शनं करण्यात आली. पालघरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केलं. आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होत असून सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. भंडाऱ्यात तुमसरचे आमदार राजू कारेमोरेंविरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. शासकीय महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी कामबंद आंदोलन करण्यात आलं. चंद्रपुरातल्या MSL या मैदानावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्याच्या ध्वनी पातळीची चाचणी घेण्यात आली. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांवर प्रतिबंध करण्याची चाचपणी करण्यात आली. त्याचसोबत फटाक्यांबाबत विविध चाचण्या करण्यात आल्या. मुंबई पुणे महामार्गावरच्या वेद भवन परिसरातल्या रहिवाशांनी मूक मोर्चा काढला. वाहतूक कोंडीसह विविध समस्या सोडवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. याचा मोठा फटका सर्वसामान्य जनता आणि उद्योजकांना बसला. जिल्ह्यातील तब्बल 500 कोटी रुपयांची व्यवहार ठप्प झाले असून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या MEd अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मिळत नाहीये. 3 महिन्यापासून तो रखडलाय. महाविद्यालयातल्या ज्या त्रुटी होत्या महाविद्यालयाने केलेल्या त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल असं सांगण्यात आलंय. पण तो केला नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. बोईसर शहराच्या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अजूनही सुटत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतो. एक महत्त्वाची बातमी येते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली आहे. वरिष्ठ सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण मागे घेतलं, स्थगित केलं. त्यानंतर त्यांना संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी कालची प्रकृती होती ती काहीशी चिंताजनक बनलेली होती. त्यानंतर त्यांच्या किडनीवर सूज आलेली होती, लिव्हरवर सूज आलेली होती आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. उदय, मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी. काय दोघांच्या संवादात घडलेलं आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्याच वेळापूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात उपोषणास बसलेले नेते
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांनी विचारपूस केलेली आहे. सतत 9 दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची काहीशी तब्येत जी आहे ती ढासळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा फोन केला होता. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जर का आवश्यकता भासत असेल किंवा अधिक उपचार चांगले घ्यायचे असतील तर मुंबईतल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील आपण उपचार घेऊ शकता अशी देखील विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलेली आहे. त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की सध्या मला जास्त उपचारांची आवश्यकता नाहीये, म्हणजे सध्या जे उपचार चालू आहेत ते योग्य प्रकारे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र जर का गरज लागली तर नक्कीच मुंबईत येण्याचं मी विचार करेन असं देखील सांगितलेलं आहे. सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथे पुढील काही काळात जर आवश्यकता भासली तर त्यांना मुंबईमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये देखील शिफ्ट करण्याची व्यवस्था जी आहे ती करून ठेवण्यात आलेली आहे. त्यांची तब्येत ढासळू नये, त्यांच्यावरती चांगले उपचार व्हावेत याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची चर्चा केल्याची माहिती मिळते. नक्कीच धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सलग 2 वेळा त्यांनी मोठं उपोषण केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीला खूप मोठा परिणाम झालेला आहे. वजन त्यांचं घटलेलं आहे. किडनीला सुद्धा सूज आली असं कळलं होतं, लिव्हरला सूज आली असं कळलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुक्ताईनगरमधल्या 54,000 शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे. 2022मध्ये 78,000 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा काढला. त्यातील प्रलंबित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम जमा होणार आहे. खामगाव बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सत्ताधारी आमदार आकाश फुंडकर एपीएमसीतल्या विकास कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद ठेवण्यात आली. ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी संत तुकाराम साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कारखान्यात संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुष्काळ जाहीर न केल्याचा तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. चंद्रपुरात वरोऱ्यामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कुलूप बंद आंदोलन केलं. वीज वितरणासंदर्भात विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मावळच्या कासारसाई इथं श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा 26वा गळीत हंगाम हा 16 उत्साह संपन्न झाला. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, देऊ संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी आमदार शरद ढमाले आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या हस्ते गळीत हंगामाचा हा शुभारंभ करण्यात आला. जालना जिल्ह्यात 3,000 कृषी सेवा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. सरकारच्या जाचक नियमांविरोधात कृषी सेवा चालकांनी बंद पुकारलाय. केंद्र चालकावर गुन्हा नको तर कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी कृषी केंद्र चालकांनी केली. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या शेतकऱ्यांना हळद विकून 3 महिने उलटले तरी अजून पैसे मिळाले नाहीयेत. 11 शेतकऱ्यांचे जवळपास 32 लाख रुपये अडकून पडले असून बाजार समितीकडून टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप होता. नाशिकहून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. कांदिवली मेट्रो स्थानकासमोरच्या एका दुकानाला भीषण आग लागली. ही आग पसरू नये दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या नवागावच्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या केळीच्या शेतात गांजाची शेती आढळून आली. शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं धाड टाकत 253 किलो 518 ग्रॅम वजनाची गांजाची झाडं जप्त केली. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले तर रस्त्यावरच्या वाहतुकीत सुद्धा काही काळासाठी विस्कळीत झाली. महाड एमआयडीसीतील ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत भीषण आग लागली. कंपनीत आगीनंतर स्फोट आणि वायुगळती होत असून काही कामगार यात अडकल्याची भीती व्यक्त होतीये. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुलाचं लग्न होऊ नये म्हणून आईनं जादूटोणा केल्याचा अघोरी प्रकार कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात घडला। या प्रकरणी चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं अमरावतीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी पालखी सोहळ्याच्या दरम्यान आमदार यशोमती ठाकूर सहभागी झाल्या। यावेळी ठाकूर यांनी महिला भाविकांसह फुगडी खेळण्याचा आनंद लुटला। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते नवापुरात 100 बचत गटांना शेळी गट निवड पत्र वितरित करण्यात आलं। आदिवासी महिला बचत गट सक्षमीकरण आणि रोजगारासाठी इथल्या कुटुंबांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी शेळी गट वाटप केलं जातं। सलमान खानचा टायगर 3 हा 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे। रिलीजच्या 9 दिवस आधी कतरिना कैफ आणि सलमान खाननं त्यांच्या चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे। टायगर 3चा प्रोमो रिलीज करण्यात आला। अभिनेत्री कंगना रणावत हिच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। गुजरातमधील द्वारकाच्या जगत मंदिरात जाऊन तिनं दर्शन घेतलं। भगवान श्रीकृष्ण त्यावेळी ती बोलत होती। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण। खासदार संजय राऊतांनी एक गौप्यस्फोट केलाय। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत का दिली याबद्दलचा गौप्यस्फोट आपण जाणून घेणार आहोत। रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर।